एक घनदाट असं जंगल, त्याच जंगलाला लागून असणारं एक गाव. त्या गावामध्ये हजारो वर्षांपासनं लोकांची अशी श्रद्धा आहे, की राखणदार नावाचं हे जे दैवत आहे, म्हणजेच एक कातळ शिल्प, तर ते शिल्प जंगलामध्ये राहून आपलं संरक्षण करतंय. आणि याच वेळेला काही जण येतायत तेच जंगल तोडण्यासाठी. अशा वेळेला गावकऱ्यांचा विरोध होतोय आणि मग राखणदार म्हणजे जे त्यांचं दैवत आहे, तर ते दैवत बॅक टू बॅक मर्डर्स करतंय. हे सगळं काही आपल्याला दशावतार या चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. बरं, हा चित्रपट का महत्वाचा आहे? कारण आत्तापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये या लेव्हलचे व्ही-एफ-एक्स, या लेव्हलचे स्पेशल इफेक्ट्स म्हणजे स्पेशली ते जे ब्लॅक लेपर्ड दाखवलंय, काळा बिबट्या ज्याला आपण म्हणू शकतो, या पद्धतीचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं कुठच्याच चित्रपटामध्ये आणि ते दशावतारमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्याचमुळे 12 सप्टेंबरला दुसरे कुठलेच प्लॅन्स ठेवू नका. मी सुद्धा नाही ठेवणार आहे. हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शोला आपल्याला पाहायला जायचंय. कारण उत्तम चित्रपटांना सपोर्ट करणं ही तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी असं मला वाटतं. नाहीतर मग आहेतच बावट फिल्म मेकर्स, बावट चित्रपट आपल्या माथ्यावरती मारायला रेडीच आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये.